राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली। अण्णांनी राळेगण सिद्धीमध्ये जलसंधारणाची जी कामं केली आहेत ती कामं पाहण्यासाठी आलो असल्याचं सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितलं। जळगाव तालुक्यातल्या आव्हाणीमध्ये अल्पवयीन मुलीला तिच्याच आत्यानं 30,000त विकले। ज्यानं तिला खरेदी केले त्याची आधीच 2 लग्न झालीत। या प्रकरणी 8 संशयितांना ताब्यात घेण्यात आले। अशा प्रकारची जिल्ह्यातली ही पहिलीच घटना आहे। जळगावात तृतीयपंथीयांनी धोंडी काढून पाऊस पडण्याची विनवणी केली आहे। पाऊस पडला नाही तर धोंडी काढण्याची परंपरा खानदेशात आहे। यात डोक्यावर कळशी आणि त्यावर कळस ठेवून फिरतात। या कळसावर पाणी टाकून देवाला पाऊस पाडण्याची विनवणी करतात। कोकणातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने आता एक दिलासादायक बातमी। सिंधुदुर्गात गेली 3 दिवस दमदार पाऊस पडतोय, त्यामुळे बळीराजा सुखावला। लावणीच्या कामांना वेग घेतलाय। असाच पाऊस सुरू राहिला तर महिनाभरात भातशेतीची कामं उरकण्याची शक्यता आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।